काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची आज पत्रकार परिषद होणार आहे। सातारामध्ये या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। दुपारी 2 वाजता ही पत्रकार परिषद पार पडेल। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे। पवारांच्या सल्ल्यानुसारच पुढील रणनीती राहणार असल्याचं चेन्नीथल्ला यांनी म्हटलेलं आहे। महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद निर्माण झालेला असताना तो मिटवण्यामध्ये शरद पवार यांनी पुढाकार घेतला। विदर्भातील तेढा असलेल्या जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातला वाद चव्हाट्यावर आला होता। अशा परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी स्वतः महाविकास आघाडीमधला वाद मिटवण्यासाठी काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी 43 उमेदवार ठरले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। या 43 उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आले असंही समजतंय। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप अंतिम झालं नसताना महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षानं 4 उमेदवार जाहीर केले आणि त्यामुळे जागा वाटपाआधीच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याचं पाहायला मिळालं। समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी 4 उमेदवारांची नावं जाहीर केली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीमधील नेत्यांना कानमंत्र दिलाय। पक्षीय मतभेद बाजूला ठेवून प्रत्येक उमेदवार महायुतीचा समजून प्रचार करा असं आवाहन शहांनी केलेलं आहे। महायुतीमध्ये बंडखोरी होणार नाही याची काळजी घ्या असंही शहा म्हणाले। महायुतीची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आहे। याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तर क्लिअर झालेल्या जागा तो पक्ष आपल्या सोयीने जाहीर करणार असंही फडणवीस म्हणाले। कोल्हापुरात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झालाय। जागा वाटपाबाबत सतेज पाटील विश्वासात घेत नसल्याचा आरोप पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांनी केलाय। मनसेचे युवा नेते अमित ठाकरे माहीममधून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। अमित ठाकरे यांनी माहीममधून लढावं अशी मनसेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। अमित ठाकरेंसाठी भांडूप, मागाठाणे आणि माहीमची जागा ही निवडण्यात आल्याची माहिती सुद्धा मिळते। यातून अमित ठाकरे माहीमचीच निवड करण्याची शक्यता आहे। सांगलीच्या मिरज विधानसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं दावा केलाय। काँग्रेसनं ही जागा घेऊ नये तसंच उपरा उमेदवार देऊ नये अन्यथा शिवसैनिकांचा उद्रेक होईल असा इशारा ठाकरेंचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी दिलाय। माढा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला झटका बसलाय। माढ्याच्या माजी नगराध्यक्षा मिनल साठे यांनी मराठा समाजाकडे उमेदवारी मागितली आहे। मिनल साठे या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून माढा विधानसभा लढवण्यासाठी त्या इच्छुक आहेत। अमरावतीमध्ये भाजप नेते तुषार भारतीय आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार रवी राणा यांच्या विरोधात बैठक घेतली। तर ही बैठक अधिकृत नसून ज्यांचं अस्तित्व नाही ते बैठक घेत आहेत असा पलटवार रवी राणा यांनी केलाय। भाजप माझ्यासोबतच आहे, कुणीही माझ्या विरोधात नाही असा दावाही त्यांनी केलाय। चंद्रपूरमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आहे। ब्रह्मपुरी मतदारसंघावर शिवसेनेनं दावा केला। महायुतीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 6 पैकी 2 जागा शिवसेनेनं मागितल्यामुळे भाजपची मोठी अडचण झाली आहे। इंदापुरात उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झाली। तालुक्यातील मदनवाडीमध्ये देवापुढे नारळ फोडून पहिली घोंगडी बैठक त्यांनी घेतली। तर नीरा नरसिंहपूरमध्ये देवीला श्रीफळ अर्पण केलं। नाशिकचे भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय गीते यांनी सिन्नर मतदारसंघावर दावा केलाय। ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला न देता भाजपला द्यावी अशी मागणी त्यांनी केली। तर ही जागा भाजपला न मिळाल्यास बंडखोरी करून निवडणूक लढण्याचा इशारा त्यांनी दिलाय। वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी 23 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे वायनाड लोकसभेची जागा रिक्त झाली आहे, तिथे निवडणूक होणार आहे। जागा वाटपावरील वादानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले खेळीमेळीच्या वातावरणात माध्यमांसमोर आले। यावेळी संजय राऊतांनी मी नाना पटोलेंच्या डाव्या बाजूला असल्याचा मिष्टिल टोला लगावला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। नागपूरमधील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी बैठक झाली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत गडकरींनी चर्चा केली। भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलं। नवी मुंबईमधील भाजपचे नेते गणेश नाईक भाजपला रामराम करण्याची शक्यता आहे। त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे, त्यामुळे ते कमळ सोडून तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। शरद पवार यांच्या भेटीमुळे नाईक स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा सुरू आहे। भाजपचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रणजितसिंह माढ्यातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, यासाठी ते हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे। रणजितसिंह हे वजनदार नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत। अकोल्यातील मूर्तिजापूर या मतदारसंघात भाजपमधील अंतर्गत वाद विकोपाला गेलाय। विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून विरोध होतोय। हरीश पिंपळे यांना उमेदवारी न देता पक्षानं नवा उमेदवार द्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। माजी आमदार सुभाष साबणे यांनी भाजपला रामराम ठोकलेला आहे। काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले जितेश शंतापूरकर यांना देगलूर विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्यामुळे साबणे नाराज आहेत, तर सुभाष साबणे तिसऱ्या आघाडीकडून विधानसभेमध्ये उतरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। 2 दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। पारनेरमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा आयोजित करण्यात आलाय। विजय औटी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत। पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये अजित पवार यांचं भाषण सुरू असताना काही शेतकरी संघटनांनी पाणी प्रश्नासंदर्भात घोषणा द्यायला सुरुवात केली। यावेळी अजित पवार भडकले। तुला कुणी पाठवलं, लंकेनी पाठवलं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तुला कुणी लंकेनी पाठवलं काही? ज्या गावच्या पोरी असतात त्या गावच्या। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवले। यामध्ये त्यांनी मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विरोधात तक्रार केली। आशिष शेलार यांनी व्होट जिहाद या शब्दाचा वापर केल्याप्रकरणी वर्षा गायकवाड यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। महायुतीचे नेते हे लफंगी असून पराभवाच्या भीतीमुळे मतदारांची नावं वगळण्याचं काम सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर महायुतीच्या नेत्यांकडून छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यातील बोगस मतदारांची नावं समाविष्ट करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोपही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे। महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। जाहिरातबाजी आणि कार्यक्रमांसाठी जनतेच्या कराचा पैसा वापरल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय। हिंगोलीमधील कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे। मतदारांना परत आणण्यासाठी फोन पे करा असं विधान त्यांनी केलेलं होतं। या प्रकरणी निवडणूक आयोगानं बांगर यांना नोटीस पाठवली आहे। मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर टीका केली आहे। फडणवीसांनी मराठ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास खालवला, त्यामुळे त्यांना खुर्चीवर बसूच देणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। भाजपचे नेते परिणय फुके यांनी मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधलाय। जरांगेंचं डोकं फिरलंय, त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही असा हल्लाबोल परिणय फुके यांनी केलाय। ते सुपारी घेऊन देवेंद्र फडणवीसांवर टीका करत असल्याचा आरोपही फुके यांनी केलाय। छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांच्या कार्यालयाची तोडफोड मराठा बांधवांनी करण्याचा प्रयत्न केला। संजय केणेकर यांना जरांगेंसंदर्भात त्यांनी अपशब्द वापरल्यामुळे त्यांच्या कार्यालयामध्ये तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मध्य आणि हार्बर मार्गावर आज विविध अभियांत्रिकी कामांच्या आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। कुर्ला वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक नसेल। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीला अर्जदारांचा थंड प्रतिसाद मिळतोय।
8 दिवसांमध्ये केवळ 1301 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झालेत. त्यापैकी 424 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले, अशी माहिती म्हाडाच्या वतीनं देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नाशिक मुंबई टोल वसूल करणाऱ्या कंपनीला धडका दिलाय. वडपे ते गोंदे रस्ता दुरुस्त न केल्यामुळे 95 दिवस टोल वसुली करायला मनाई केली आहे. 20 ऑक्टोबर ते 23 जानेवारी या काळामध्ये टोल वसुली करता येणार नाहीये. विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. याआधी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या त्या अध्यक्षपदी सुद्धा होत्या. त्याचबरोबर भाजपकडून राजस्थान विधानसभा निवडणुकीची जबाबदारीही विजया रहाटकर यांच्यावर होती. बदलापूर कर्जत रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय. शिरगाव MIDC परिसरामध्ये रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेत. गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये हे खड्डे एकदाही बुजवण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय.